ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन झालंय। वयाच्या 80व्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालंय। रसिकांच्या हृदयात आदराचं स्थान मिळवणारे अगदी मोजक्या ज्येष्ठ कलावंतांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे। आपल्या जिवंत अभिनयानं त्यांनी कायमच रसिकांची मनं जिंकली होती। सुलभा देशपांडे यांचा जन्म 1937 साली मुंबईत झाला। हिंदी आणि मराठी नाटक, सिनेमा, जाहिरात विश्व अशा अनेक माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला। दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या। आपले पती अरविंद देशपांडे यांच्यासोबत त्यांनी बालरंगभूमीला प्राधान्य देण्यासाठी चंद्रशाळा या संस्थेची स्थापना केली। प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांना खास शाळेतल्या मुलांसाठी नाटकं लिहिण्याची विनंती केली। 1960 साली सुरू झालेल्या रंगायन या प्रायोगिक नाट्य चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाइंडर ही त्यांची गाजलेली नाटकं, त्याचबरोबर पंडित तुझी अक्कल शेंडीत, बाबा हरवले आहेत, राजा राणीला हवा घाम हवा, दुर्गा झाली गौरी ही बालनाटकं त्यांनी स्वतः दिग्दर्शित केली होती। याचबरोबर गाजलेला मराठी सिनेमा चौकट राजा, राजा को चाहिए पसीना, जैत रे जैत, इंग्लिश विंग्लिश, हापूस, बाजार, इन्व्हेस्टमेंट, संध्या छाया, अवताराची गोष्ट अशा अनेक हिंदी मराठी सिनेमातून त्यांनी भूमिका बजावल्या होत्या आणि त्या भूमिकेचं कौतुक देखील झालं होतं। अनेक हिंदी मराठी मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची कमाल दाखवली होती। आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सुलभा देशपांडे यांच्या सहज सुंदर अभिनयाची छाप आजही रसिकांच्या मनावर आहे। किशोरीजी, काय सांगाल तुम्ही? ह्या जगासाठी सुलभा देशपांडे आहेत, पण माझ्यासाठी त्या सुलू मावशी होत्या किंवा छबिलदास आणि आमच्या चंद्रशालेच्या सगळ्या लोकांसाठी त्या सुलू मावशी म्हणूनच आम्ही त्यांना प्रेमानं बोलायचो। आणि जेव्हा मी दुर्गा झाली गौरी करायचो तेव्हा त्यांच्या त्या शिकवायच्या, म्हणजे त्या आम्हाला अभिनय शिकवायच्या किंवा वर्कशॉप घ्यायचं। आणि त्याचबरोबर त्यानंतरही म्हणजे इतर व्यावसायिक नाटकांच्या वेळेसही, म्हणजे मोरूची मावशी किंवा त्याच्या आधी मी चंद्रशाले आविष्कारचंही दुसरी अजून नाटकं केली, तर त्यातही त्यांचा खूप मला पाठिंबा होता, सपोर्ट होता मला वैयक्तिकरित्या। आणि त्या सगळ्यांनाच खूप आशीर्वाद देत आहे। आमच्या 75 मुलं होतो आम्ही, लहान 5 वर्ष ते 15 वर्षाच्या वयोगटातली, आणि सगळ्यांना त्या खूप मायेनं सांभाळायच्या। आणि त्यानंतर तर मी जेव्हा अभिनेत्री तर म्हणजे झालेच या करिअरमध्ये, आणि मी जेव्हा पिक्चर प्रोड्यूस केले माझ्या यजमानांनी दीपक बलराज विज यांनी, तेव्हा आमच्या हफ्ताबंद पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं, जान तेरे नाम या पिक्चरमध्ये त्यांनी काम केलं। अतिशय प्रोफेशनल अभिनेत्री, म्हणजे सुलू मावशी म्हणून तर त्या प्रेमाने मी ओळखतेच त्यांना, पण त्यानंतर प्रोफेशनल अभिनेत्री म्हणूनही त्यांचा इतका छान आम्हाला अनुभव आला। आणि एका सेकंदात त्यांच्या डोळ्यात कसे अश्रू येतात, त्याप्रमाणेच आज जसं त्यांच्या निधनाची गोष्ट बातमी आम्हाला कळली, त्याच क्षणी आमचेही डोळे पाणावले। आणि मला यात शोक होतंय की त्यांच्याबद्दल मला बोलता येईना अजून जास्त काही। किशोरी, तुम्ही जशा भावना व्यक्त झाल्या तसेच अनेक कलावंतांच्या मनात तशाच भावना आहेत। हो ना, कारण म्हणजे त्यांनी एवढं इतके वर्ष, म्हणजे आता मागच्या वर्षीपर्यंत त्यांनी इतकं छान काम केलं आहे आणि इतकं जिवंत अभिनय त्यांचा होता या आपल्या सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, मराठी, हिंदी, स्टेज, सिरियल्स आणि फिल्म, की त्यांचं म्हणजे त्यांच्या निधनाने त्या नुसतं त्याचं देह गेला आहे, पण त्यांचा आत्मा आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे, त्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या गोड आठवणी आपल्या सगळ्यांमध्ये आहेत। म्हणजे त्या आपल्याला सोडून गेल्या नाहीयेत, तर त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना इतका आदर आहे आणि आपल्या मनामध्ये त्या कायम राहतील असं त्या व्यक्तिमत्व, इतकं थोर व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना आज सोडून गेलं आहे। किशोरी, तुम्ही भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल धन्यवाद। आता आपल्यासोबत ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे आपल्यासोबत आहेत। अरुण, अगदी सगळे फॉर्मॅट, अभिनयाचे सगळे फॉर्मॅट असतील, म्हणजे नाटक असेल, सिनेमा असेल, अगदी जाहिरात विश्व देखील असेल, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये सुलभा देशपांडे यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती। ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 80व्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं। मराठी, हिंदी सिनेमा असतील, नाटक असेल, बालनाट्य असतील, अनेक बालनाट्य त्यांनी दिग्दर्शित केली होती। अनेक संस्थांशी त्या निगडीत होत्या। आविष्कार असेल, अशा अनेक संस्थांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता। अगदी अलीकडच्या काळातले काही सिनेमा असतील, त्यांचे प्रसिद्ध गाजलेले मराठी सिनेमे म्हणजे जैत रे जैत, चौकट राजा या सिनेमांमधील त्यांची
अभिनयाचं आजही कौतुक होते. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला जे काही ज्येष्ठ मोजके कलावंत होते त्यापैकीच एक सुलभा देशपांडे. एका पर्वाची अखेर झालंय असं आपण म्हणू शकतो. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आपल्यासोबत आहेत. अलकाजी, अगदी अभिनयाच्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये ठसा उमटवलेला आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी कधी विश्रांती घेतली नाही. अगदी शेवटपर्यंत त्या कार्यरत होत्या. अगदी अलीकडच्या काही सिनेमांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं. अगदी जाहिरात विश्वामध्ये सुद्धा काम केलं होतं. असा एकही फॉर्मॅट नव्हता की त्यांनी त्यात काम केलं नाही. त्यांनी कशालाच म्हणजे अगदी बालनाट्य असतील, मराठी हिंदी सिनेमा असतील आणि अगदी आजकालच्या अलीकडच्या काळातील सिरियल असतील, प्रत्येक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. तुमच्या काही आठवणी असतील त्यांच्यासोबतच्या? मी सुलभाताईंबरोबर 2 सिनेमे केलेत आणि एक सिरियल, आणि अजूनही सिनेमे मला वाटतं 2-4 मला तसं नक्की आठवत नाहीयेत. पण त्यांच्याबरोबर काम करताना एक वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे एक तर त्या माणूस म्हणून खूप चांगल्या होत्या, की असं सेटवर एखादी आई वावरत असल्यासारखं वाटणं आणि समोरच्याला सांभाळून घेणं आणि त्यांच्या कामातली सहजता. मला ते जास्त वाटतं की त्यांच्या कामात एवढी ईज होती की मी त्यांची खरंच प्रचंड फॅन होते. त्यांनी कुठलं क्षेत्र सोडलं नाही असं मला वाटत नाही. आतापर्यंत त्या जवळजवळ नाटक, सिनेमा असू दे, सिरियल असू दे, ऍड असू दे, कशातही सुलभाताई दिसायच्या आणि त्या तिथे अगदी एकदम मस्त वाटायच्या. अरे याच्या ठिकाणी कोणीच शोभू शकत नाही असं सुलभाताईंकडे बघून वाटायचं. आणि मला आठवतंय की मी जेव्हा आकाशदीप नावाची सिरियल करत होते, सुलभाताई माझ्या बरोबर होत्या आणि त्यावेळी त्यांना थोडा अल्झायमरचा त्रास सुरू झाला होता. थोडं म्हणजे विसरायला होत होतं. पण सुलभाताईंनी ते लक्षात ठेवलं होतं की मला विसरायला होतं म्हणून ते एखाद्या लहान मुलासारखे ते सीन कंटिन्युअस वाचत बसायच्या की माझं पाठांतर झालं पाहिजे कारण मी हल्ली विसरते, माझ्यामुळे सेटवर वेळ जाता कामा नये. म्हणजे खरंच कौतुकाची बाब आहे की ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि आतापर्यंत म्हणजे आत्ता त्या आजारी पडल्या. म्हणजे मला आमच्या आशालताताई किंवा इंडस्ट्रीतल्या बऱ्याच जणांकडनं कळलं की सुलभाताई आजारी आहे. म्हणजे खूप वाईट वाटत होतं की सुलभाताईंना अशा अवस्थेत बघणं वगैरे. पण मला असं वाटतं की फार मोठी हानी झाली की त्यांच्यासारखी ईज असलेली अभिनयात की अभिनेत्री आता तरी नाहीये. कारण आजी वगैरे असू दे, काही असू दे, सुलभाताईंच्या कामातली आपण कितीतरी सिनेमे त्यांचे पाहिले. जैत रे जैत म्हणा, हिंदी सिनेमे म्हणा, आत्ताचा म्हणजे त्यांचं इंग्लिश शेवटची फिल्म आता मी पाहिली होती. आणि ऍडमध्ये पण आता 2-4 ऍडमध्ये त्या दिसत होत्या. एवढं सुलभाताईंना बघून खरंच बरं वाटत होतं. आणि अशा या अभिनेत्री आपल्यातनं गेल्याचं मला खरंच खूप दुःख होतंय की या बाईकडनं खूप काही शिकण्यासारखं होतं. मी प्रत्येक वेळी त्या शॉट त्यांचा सुरू असताना समोर बसलेली असायची कारण एवढी ईज होती त्यांच्या कामात की आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं यांच्याकडनं. आणि एवढ्या सांभाळून घेण्याची वृत्ती त्यांच्यात होती की माणूस म्हणून त्या कलावंतांबरोबरच त्या माणूस म्हणूनही ग्रेट होत्या. अगदी समर्पक शब्दात तुम्ही सांगितलेला. माणूस म्हणून त्या खूप ग्रेट होत्या, कलावंत म्हणून ग्रेट होत्या. अगदी अनेकांसाठी मायेचा त्या पदर होत्या. अगदी किशोरी शहाणे यांनी सुद्धा काही आठवणी गाजवल्या. तुम्ही सुद्धा तेच सांगितलं की जे नवोदित कलावंत आहेत त्यांच्यासाठी नक्कीच एक अभिनयाचं एक विद्यापीठ होतं असं आपण म्हणू शकतो. तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.